रायगड पोलीस दलात खळबळ। जिल्हा परिषदेतील घोटाळ्यांचा तपास करणाऱ्या पोलीस खात्यातच 2.25 कोटींचा महाघोटाळा। रायगड जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून जिल्हा परिषदेमधील महिला आणि बालविकास विभाग तसेच ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील कोट्यवधींच्या आर्थिक घोटाळ्यांमुळे प्रशासन हादरलेले असतानाच आता एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आलाय। या सर्व घोटाळ्यांचा तपास करणाऱ्या आणि कायदा सुव्यवस्था राखणाऱ्या रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातच तब्बल 1.78 कोटी रुपयांचा आर्थिक अपहार झाल्याचं उघडकीस आलं असून त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे। काय आहे नेमका प्रकार? रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील लेखा शाखेत कार्यरत असलेल्या एका कनिष्ठ लिपिकाने अत्यंत नियोजन पद्धतीने शासकीय निधीचा गैरवापर केल्याचा आरोप आहे। घोटाळ्याची एकूण रक्कम 1,78,29,300। मुख्य आरोपी राजेश राम जाधव, कनिष्ठ श्रेणी लिपिक पोलीस अधीक्षक कार्यालय रायगड। सह आरोपी रिया राजेश जाधव, आरोपीची पत्नी। घोटाळ्याचा कालावधी सन 2021 ते 2025। फिर्यादी संदीप सखाराम जाधव। घोटाळा कसा उघडकीस आला? पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आणि फिर्यादीने दाखल केलेल्या तक्रारीनुसार आरोपी राजेश जाधव याने आपल्या पदाचा गैरवापर करत घोटाळा केल्याचा आरोप आहे। बोगस पोलीस पाटलांची नावे तयार केली। रायगड जिल्ह्यात प्रत्यक्षात कार्यरत नसलेल्या किंवा अस्तित्वातच नसलेल्या पोलीस पाटलांची बनावट नावे नोंदवण्यात आली। खोटी बिले आणि मंजुरी। या बोगस नावांच्या आधारे दरमहा देय असलेल्या मानधनाचे बिले तयार करून ती कोषागारातून मंजूर करून घेण्यात आली। शासकीय निधी वळवला। मंजूर झालेला निधी आरोपीने स्वतःच्या तसेच इतर व्यक्तीच्या बँक खात्यामध्ये वळता केला। पत्नीचाही थेट सहभाग। धक्कादायक बाब म्हणजे आरोपीची पत्नी रिया राजेश जाधव ही पोलीस पाटील नसतानाही तिच्या नावे खोटे दस्तावेज तयार करून 1,05,96,800 रुपये इतका थेट शासनाच्या तिजोरीतून लाटण्याचा गंभीर आरोप आहे। प्रशासनावर मोठे प्रश्नचिन्ह। या प्रकरणामुळे केवळ आर्थिक नुकसान झालेलं नसून पोलीस प्रशासनाच्या विश्वासार्हतेवरही गंभीर प्रश्न निर्माण झालेत। जनतेत तीव्र संताप। सामान्य नागरिकांच्या करातून जमा होणारा निधी तोही कायद्याचं रक्षण करणाऱ्या कार्यालयातच अपहार झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे। तज्ज्ञांचं मत, हा केवळ आर्थिक घोटाळा नसून संपूर्ण यंत्रणा तपासण्याची गरज दर्शवणारा प्रकार आहे असं मत जाणकार व्यक्त करतायत। सखोल चौकशीची मागणी। या घोटाळ्यात आणखी कोणते अधिकारी किंवा कर्मचारी सहभागी आहेत का याची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरतीये। पुढील कारवाई। या प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून रायगड पोलिसांकडून पुढील तपास वेगानं सुरू आहे। हा घोटाळा एका व्यक्तीपुरताच मर्यादित आहे की संपूर्ण साखळी आहे? आणखी कोणाची नावे पुढे येणार याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय।